सगळे चेंजेस केले माझ्या अकाउंटमध्ये. त्यानंतर माझे फॉलोअर्स वाढायला लागले, माझे व्ह्यूज वाढायला लागले. सो दिस आर द थिंग्स दॅट आय एम गोना टेल यू, जे तुमचा अकाउंट ग्रो करायला मदत करेल. माझे इंस्टाग्रामवर 1K फॉलोअर्स झालेत आणि ऑनेस्टली हे एक फक्त नंबर नाही आहे, बट यामागे ओव्हरथिंक आहे, सेल्फ डाऊट आहे आणि बऱ्याच खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी आहे जुई आणि आज मी माझ्या 1K फॉलोअर्सची जर्नी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, जी फ्रॉम लिटरली पोस्टिंग रँडम व्हिडिओज टू स्लोली बिल्डिंग अ कम्युनिटी ऑनलाईन. हाय साब, माझे 1K फॉलोअर्स झालेत इंस्टाग्रामवर. मला अजून लाईक बिलीफ नाही होत आहे. जर तुम्ही पण एक स्मॉल क्रिएटर आहात किंवा कंटेंट क्रिएशन स्टार्ट करणार असाल तर ही व्हिडिओ नक्की बघा. सो ऑनेस्टली ना, मला कंटेंट क्रिएशन एवढं काय इझी वाटलं नव्हतं पहिला आणि मी त्यामुळे ना फक्त रँडम व्हिडिओज म्हणजे रँडम जे मला आवडतं ते मी पोस्ट करायची. बट नंतरला जसं जसं थोडे व्हिडिओज टाकत गेली, थोडी एंगेजमेंट वाढत गेली, तसं तसं मला फील होते की हां, हे मला ॲक्च्युली आवडतं आहे. आणि ॲज अ फूड कंटेंट क्रिएटर मला लोकांशी जास्त कम्युनिकेट करायचं होतं, लाईक विथ ब्रँड्स अँड अदर थिंग्स. सो लोकांसमोर बोलायला, लोकांसमोर व्हिडिओ शूट करायला हा एक मोठा टास्क होता, कारण का सगळे लोक आपल्या तोंडाकडे बघतात, हे तर मेन गोष्ट आहेच. आणि कसं तिथे त्यांच्यासमोर बोलणं, तिथे शूट करणं की हा अँगल चांगला वाटतो आहे की तो अँगल चांगला वाटतो आहे, मग परत खाताना शूट करणं, हे सगळं खूप वियर्ड होत होतं. पण मला असं हे माझ्या मनात तर हेच होतं की नाही, मला दुसऱ्यांशी मला फरक नाही पडत आहे, मला फक्त स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कारण का मला ही जेन्युइनली आवडते. सो नाव लेट्स टॉक अबाउट द मोस्ट रिलेटेड फेज, दॅट इज लो व्ह्यूज. म्हणजे आपण 2-3 तास मेहनत करतो आहे, एडिट करा, शूट करा, मग प्रॉपर लायटिंग्स बघा, पुढं आपण करतो. म्हणजे प्रत्येक स्मॉल क्रिएटर याच्याशी रिलेट करू शकतो की आपण एका व्हिडिओमागे किंवा एका पोस्टमागे आपण एवढी मेहनत करतो आहे आणि जेव्हा आपण तिला पोस्ट करतो आहे तेव्हा 200 किंवा 300 व्ह्यूज, म्हणजे काय बोलायचं याला. आणि त्यानंतर असं खूप सेल्फ डाऊट आलेला की म्हणजे माझं कंटेंट बोरिंग आहे का, किंवा लोकांना इंटरेस्टिंग नाही वाटत आहे, मी काय चेंज करीन काय. मला प्रत्येक टाईम तेच माझ्या डोक्यात नुसतं फिरत राहायचं. आणि द वन थिंग दॅट नोबडी टॉक्स अबाउट इज कन्सिस्टन्सी. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल, त्याशिवाय काय नाही होणार. तुम्ही कंटिन्यू म्हणजे वीकमध्ये 2-3 पोस्ट करा किंवा रील्स टाका, कंटिन्यू तुम्ही कन्सिस्टंट राहाल तेव्हाच तुम्हाला तो ॲक्च्युअल ऑडियन्स तुम्हाला तुमची रीच आउट करेल. सो आफ्टर सम टाईम मी रँडमली पोस्ट करणं बंद करून टाकलं आणि मी कंटेंट ऑब्झर्व करायला स्टार्ट केलं की लोकांना काय आवडतं आहे. म्हणजे माझे जे रील्स आहेत ते मी ऑब्झर्व केले की कुठली मी रील टाकते आहे, कोणच्या रिलेटेड रील टाकते, त्यावर मला जास्त व्ह्यूज येत आहेत, काय असं मी आउट ऑफ बॉक्स टाकेन तेव्हा मला कमी रील्स येतात. हे सगळं मी ॲनलाइज केलं आणि त्यावेळेस मी सगळे चेंजेस केले माझ्या अकाउंटमध्ये. त्यानंतर माझे फॉलोअर्स वाढायला लागले, माझे व्ह्यूज वाढायला लागले. सो दिस आर द थिंग्स दॅट आय एम गोना टेल यू, जे तुमचा अकाउंट ग्रो करायला मदत करेल. सो द फर्स्ट थिंग इज हुक्स. तुमच्या व्हिडिओच्या स्टार्ट 3 सेकंडमध्ये तो हुक एक असा असला पाहिजे जो लोकांचं अटेन्शन गेन करेल. सेकंड थिंग इज रिलेटेबल कॉन्टेंट. तुमचा जो ऑडियन्स आहे तो कुठला टाईपचा व्हिडिओ प्रिफर करतो आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला फक्त हे चेक करायला लागेल तुमची कुठली व्हिडिओ जास्त व्हायरल जाते, फूड असो किंवा UGC असो किंवा काही पण असो, कुठल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत आहेत त्यावर तुमचा निश ठरेल. थर्ड पार्ट इज कन्सिस्टन्सी. सो तुम्हाला कन्सिस्टंट राहणं हे खूप नेसेसरी आहे, त्याशिवाय तुम्हाला ग्रोथ नाही भेटणार. अँड द फोर्थ अँड द लास्ट पार्ट इज कॉन्फिडन्स. तुम्ही जसं शूट करणं चालू कराल ना तर तसं तुमचं कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही पब्लिकमध्ये मोर कम्फर्टेबल व्हाल जास्त व्हिडिओ शूट करायला, प्रॉपर अँगल वगैरे सेट करायला. सो दिस वॉज माय फर्स्ट 1K फॉलोअर्स जर्नी. 1K फॉलोअर्स हा खूप ह्यूज नंबर नाही आहे, बट माझ्यासाठी तो खूप स्पेशल आहे. अँड इफ यू आर समवन हू जस्ट वॉन्ट टू स्टार्ट कंटेंट क्रिएशन, सो जस्ट डू इट. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ रिलेट झाली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू for watching the video and thank you for supporting me till my 1K followers.